ख्रिस्तामध्ये उपस्थित प्रिय बंधू आणि भगिनीनो, येशूने आमच्यासाठी आपला प्राण अर्पला म्हणजे त्यांनी स्वतः क्रूसावर आपला प्राण त्यांनी अर्पण केला. आम्ही जगाच्या दृष्टीने येशूला क्रूसावर मारून टाकले असं सिद्ध झालेलं आहे, परंतु खरं तर येशूने स्वतः आपला प्राण अर्पण केला. आणि जेव्हा येशूनं आपला प्राण अर्पण केला, क्रूसावर तो मरण पावला, तेव्हा त्या क्रूसाला प्रभूने धन्य बनवलं, पवित्र बनवलं. हा क्रूस जो आहे तो येशूच्या मरणाच्या पूर्वी एक श्रापाचं चिन्ह होतं. श्राप. क्रूस पाहिल्याबरोबर लोक पळून जायचे. क्रूस हे कोणी जवळ ठेवत नव्हतं. क्रूसाला लोक घाबरत होते. जो भयानक असा गुन्हेगार आहे, चोर, डाकू आहे, अपराधी आहे, अशा व्यक्तीला ह्या क्रूसावर मारून टाकण्यात येत होतं. अशा एक श्रापित असलेल्या एक चिन्हाला प्रभूने स्वतःच्या मरणासाठी निवडले आणि त्या क्रूसावर त्याने आपला प्राण अर्पण केला आणि तेव्हापासून तो क्रूस धन्य झाला. आणि आज जगामध्ये क्रूस हा आमच्या मुक्तीचं चिन्ह आहे. पुष्कळ लोक हे क्रूस वापरतात आणि जे जे लोक हे क्रूस वापरतात त्यांना अनुभव आलेला आहे की या क्रूसाद्वारे आमचे रक्षण होते, आम्हाला शक्ती मिळते, आम्हाला हिंमत येते, धैर्य येते, आमची भीती निघून जाते आणि आम्हाला समोर जाण्यासाठी धैर्य मिळते, हिंमत मिळते आणि आमचे सर्व रुकलेलं काम पूर्ण होतात. आणि म्हणून क्रूस हा आमच्या तारणाचं चिन्ह आहे आणि पुष्कळ लोक क्रूस वापरतात. आणि जेव्हा आम्ही हा क्रूस वापरतो घरावर, दरवाजावर किंवा आमच्या गड्यामध्ये, जेव्हा क्रूस वापरतो तेव्हा आम्हाला काही गोष्टी हा क्रूस आठवण करून देते. आमच्या दैनंदिन जीवनामध्ये महत्वाचं कार्य करते आणि आमचा सांभाळ करते. त्या महत्वाच्या आम्ही काय काय गोष्टी आहेत आपण पाहूया. सर्वात प्रथम आपण पाहतो, येशूच्या प्रेमाची आम्हाला आठवण करून देते. हा जो क्रूस येशूच्या प्रेमाची आम्हाला आठवण करून देते. येशूने आमच्यासाठी स्वतःच्या जीवनाचा त्याग केला. ह्या क्रूसावर तो मरण पावला आणि ह्या क्रूसावर मरण पावल्याद्वारे आम्हाला काय केलंय, त्यांनी आमच्यावर प्रेम केलेलं आहे. आमच्या प्रेमा खातर त्यांनी स्वतःचा प्राण क्रूसावर अर्पला, त्यांनी दुःख सहन केलं. हे आम्हाला आठवण करून देते जेव्हा आपण क्रूस वापरतो. आणि आम्हाला हे आठवण झाली पाहिजे. आम्ही जेव्हा क्रूस वापरतो तेव्हा ह्या उद्देशाला समोर ठेवून आपण हे क्रूस वापरावं की त्याने आमच्यासाठी त्याग केला, दुःख सहन केलं, आमच्यावर प्रेम केलं आणि आपला प्राण अर्पिला. दुसरी महत्वाची गोष्ट आमच्या समोर येते प्रिय बंधू आणि भगिनींनो, आमच्या ओळखीचे चिन्ह आहे. हे क्रूस काय आहे, आमची ओळख करून देते. जेव्हा आपण क्रूस लावून दिसतो तेव्हा आपोआप लोक काय म्हणतात, हा ख्रिस्ती माणूस आहे, हा ख्रिस्ताचा आहे, हा येशूला स्वीकार केलेला आहे किंवा येशूवर विश्वास ठेवणार आहे. तर म्हणून आमची ओळख याच्यातून पडते. कधी कधी आम्ही कोणाला न सांगता सुद्धा कमी ख्रिस्ती आहो म्हणून तोंड उघडून सांगण्याच्या पूर्वी हा जो क्रूस त्यांना दिसतो तेव्हा ते आम्हाला ओळखतात. आणि मला सुद्धा एक हिंमत आहे, जो वापरणार आहे, क्रूस वापरणार आहे, त्याला सुद्धा हिंमत आहे किंवा त्याची एक ओळख आहे की असं दुसऱ्यासमोर साबित करण्याची एक त्यांना संधी आहे की तो ख्रिस्ताचा आहे. मी जेव्हा क्रूस वापरतो
तर मी ख्रिस्ताचा आहो असं मला सिद्ध करण्यासाठी हे क्रूस मदत करते. आणि हे क्रूस जेव्हा मी वापरतो तेव्हा लोकांना माहित आहे की हा क्रूस वापरतो आणि याच्या गळ्यामध्ये क्रूस आहे, तर मग मी काय करतो, मी त्या क्रूसाच्या आदर सन्मानाने मी माझे आचरण करतो. समाजामध्ये, शेजाऱ्यामध्ये, दोस्त मित्रामध्ये जेव्हा माझ्या गळ्यामध्ये क्रूस आहे, मी ख्रिस्ती आहे असं साबित होत आहे, तर मग माझा व्यवहार कसा असावा हे मला आठवण करून देते. अरे तू ख्रिस्ती आहेस, आणि मला मग त्याच्यानुसार ख्रिस्ताच्या मार्गदर्शनानुसार माझा व्यवहार व्हावं, सवय व्हावं, अनुसरण करावं, येशूच्या शिक्षणाला मार्गदर्शनाला अनुसरण करावं असं मला आठवते आणि मला त्यासाठी मदत करते. आणि तिसरी महत्वाची गोष्ट, आम्ही ख्रिस्ताच्या आव्हानाला स्वीकार करतो. आव्हान जेव्हा क्रूस आम्ही लावतो तेव्हा दुसऱ्या समोर आपण ख्रिस्ती म्हणून मी प्रगट होतो, तेव्हा मग जे ख्रिस्ताचे आव्हान आहे, कोणते कोणते आव्हान आहे, आम्ही निस्वार्थ प्रेम करणे, निस्वार्थपणे प्रेम करणे, कोणतीही अट न ठेवता देवाचं प्रेम दुसऱ्यासोबत प्रगट करणे, माझ्या व्यवहाराद्वारे, बोलण्याद्वारे, माझ्या वागणुकीद्वारे ख्रिस्ताचं प्रेम उमटलं पाहिजे, आणि ते करण्यासाठी मला मदत करते क्रूस. आणि क्षमा, देवाची शिकवण काय आहे, येशूची शिकवण आहे क्षमा. जेव्हा मी क्रूस धारक आहो तेव्हा मी क्षमा सुद्धा केलं पाहिजे, कारण मी ख्रिस्ताला अनुसरण केलेलं आहे आणि मी ख्रिस्ताला मानतो, आणि म्हणून मी क्षमा केलं पाहिजे. मला क्षमा करण्यासाठी प्रेरणा देते, हा क्रूस मला क्षमा करण्यासाठी प्रेरणा देते. आणि त्याचबरोबर स्वतःचा क्रूस वाहण्यास म्हणजे आमची जबाबदारी, माझे कर्तव्य पूर्ण करण्यास मला हिम्मत देते, धैर्य देते, कारण मी ख्रिस्ताचा आहो म्हणून माझी जबाबदारी मी योग्य रीतीने पार पाडली पाहिजे अशी जबाबदारी मला आठवण करून देते. त्याच्यानंतर चौथी गोष्ट आम्ही पाहतो प्रिय बंधू आणि भगिनींनो, आम्ही परीक्षेत पडू नये म्हणून किंवा आम्ही संकटात येऊ नये म्हणून तो एक आमचा रक्षक आहे, आमचे रक्षण करतो. क्रूस आम्हाला आधार देतो. जेव्हा संकटाच्या वेळेस, दुःखाच्या वेळेस, अडचणीच्या वेळेस, दुःखाच्या वेळेस आम्हाला हा क्रूस हिम्मत देते, धैर्य देते, आणि आम्हाला शैतानापासून वाचवते, वाईटापासून वाचवते. ज्याच्या अंतकरणामध्ये ह्या क्रूसाविषयी प्रेम आहे आणि ज्याला हिम्मत आहे की माझ्याजवळ क्रूस आहे, मला काही होऊ शकत नाही, असा जो विश्वास ठेवतो, त्याच्या जीवनामध्ये त्याला ख्रिस्ताच्या मदतीचा, उपस्थितीचा आणि आधार आम्हाला आठवण होते. ख्रिस्ताचा आधार आम्हाला आठवण येते. आणि कोणत्याही संकटात आपण सापडलो असेल तरी त्याच्यातून आम्हाला क्रूस बाहेर काढते आणि आमच्या दुःखामध्ये आम्हाला धैर्य देते. आमच्या आजारामध्ये, बिमारीमध्ये जेव्हा आमची आशा नष्ट होऊन जाते तेव्हा हा क्रूस आमच्या समोर एक हिमतीने आम्हाला धैर्य देते आणि आम्हाला यशाच्या वाटेने लावते. आणि पाचवी महत्वाची गोष्ट म्हणजे आम्ही ख्रिस्ताचे साक्षी बनण्यासाठी आम्हाला मदत मिळते या क्रूसाद्वारे. जे लोक क्रूस लावतात, क्रूस सोबत ठेवतात, त्यांना ख्रिस्ताचे साक्षी बनण्यासाठी समर्थन मिळते. आम्हाला हिम्मत मिळते, धैर्य मिळते, आम्हाला सांभाळून ठेवते. हा क्रूस ख्रिस्ताचे साक्षी बनण्यासाठी, ख्रिस्तासाठी जीवन जगण्यासाठी, ख्रिस्तासाठी आपले कार्य करण्यासाठी आम्हाला हा क्रूस मदत करते. आणि म्हणून आम्हाला हे क्रूसाच्या मदतीने आमच्या जीवनामध्ये आम्हाला शांती मिळते, आम्हाला चांगले जीवन जगण्यासाठी प्रेरणा मिळते आणि आम्हाला क्रूसाचे एक दुःखी जीवन जगण्यासाठी आम्हाला आमंत्रित करते.
तर अशा प्रकारे प्रिय बंधू आणि भगिनो, क्रूस हा आमच्या विजयाचं चिन्ह आहे, प्रेमाचं चिन्ह आहे, समर्पणाचं चिन्ह आहे, त्यागाचं चिन्ह आहे. आणि या क्रूसाला प्रभूने पवित्र बनवलेले आहे. म्हणून जेव्हा आम्ही हे क्रूस वाहतो, क्रूस वापरतो, तेव्हा आम्हाला पवित्र बनण्यासाठी मदत करते. आपण क्रूस विश्वासाने, भक्तीने, आदर सन्मानाने, धैर्याने वापरूया आणि ख्रिस्ताचा या क्रूसाद्वारे आपण गौरव करूया.